is a wonderful God. देव हा अद्भुत देव आहे. What Lord speaks, He is a promise-keeping God. He is not a man that He should lie. आणि जे देव बोलतो तो वचन पाळणारा, वचनाची पूर्तता करणारा असा देव आहे. तो मनुष्य देखील त्याला लबाडी करावी. As we are studying, Lord has been teaching us that what is a God's kingdom. आणि जसं आपण शिकत आहोत आणि देव आपल्याला शिकवत आहे की देवाचं राज्य म्हणजे काय. Kingdom of God is not in eating and drinking. देवाचं राज्य हे खाण्या आणि पिण्यामध्ये नाही आहे. But the righteousness, peace, and the joy in the Holy Ghost. पण नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा जो आनंद आहे त्यात ते आहे. So we are looking into, the Lord is teaching us that joy in the Holy Ghost. आणि मग आपण जे पाहत आहोत ते म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे जो मिळणारा आनंद आहे त्यामध्ये देवाचा उपस्थिती आहे. And last week we saw that without the Holy Spirit we cannot have the joy. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की पवित्र आत्म्याशिवाय आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकत नाही. Dear people of God, I have told you the example that we can go and buy some of the fruits in the market, we can taste and enjoy. आणि माझ्या प्रियाने मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये उदाहरण सांगितलं होतं की आम्ही बाजारामधून जाऊन काही फळं विकत आणू शकतो आणि त्याचा आनंद उपभोगू शकतो. Likewise, many of us, we have experienced or we do experience the taste of the Holy Spirit. आणि मग तशा प्रकारे आपल्या बऱ्याच जणांनी आपण पवित्र आत्म्याचा जो चव आहे त्याची जी उपस्थिती आहे त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. When we go for any revival meetings, any kind of special meetings, when we go there, we experience the presence of the Lord, and that the joy of the Holy Ghost we experience. आणि मग ज्यावेळेस आपण एखाद्या खास मीटिंगसाठी जातो किंवा एखाद्या सिनोदाच्याकडे प्रार्थनेसाठी जातो तिथं आपल्याला त्या अद्भुत अशा पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्याला होतो. And we say that is very tasty. आणि मग आपण म्हणतो की ते खूप छान होतं. You know, having or tasting the food, the fruit is different than having the tree and enjoying the fruit. आणि मग एखाद्या फळाची चव घेणं आणि त्याचा आनंद हे वेगळं आहे. पण एखाद्याचं फळाचं झाड आपल्याकडे असतं आणि त्याची फळं आपण खाणं हे वेगळं आहे. You know, any fruit if you buy, you may have little limitation to enjoy. आणि मग जर कुठलंही फळ जर तुम्ही घेतलं तर ते जे काहीतरी मर्यादा असतात त्याचा आनंद घेण्यासाठी. Many people experience like going to market and having some kind of fruits, like we go for some meeting, some church, and then we enjoy and come back. आणि मग जसं आपण बरेचसे लोक आहेत मार्केटमध्ये जातात, फळं आणतात आणि ते आणून घेतात. त्याच प्रकारे आम्ही एखाद्या मीटिंग मध्ये जातो, आम्ही तिथं पवित्र आत्म्याचा आनंद घेतो आणि परत येतो. But after that meeting, whole week we are in tension, worries, we are into trials and tribulations. त्या मीटिंग नंतर पुन्हा आम्ही पूर्ण आठवडाभर आम्ही आमच्या व्यस्त कार्यामध्ये असतो, त्रासामध्ये असतो, चिंतेमध्ये असतो. We are people of God. माझ्या प्रियानो, But God has promised us. देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे. What the Lord is telling us to listen carefully. आणि जे देव सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका. God sent His Son Jesus Christ. आणि देवाने त्याचा आपला पुत्र येशू ख्रिस्त हा पाठवलेला आहे. God the Father, the Son, the Holy Spirit, the Jesus Christ and the Holy Spirit, they are Trinity God. आणि देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हा त्रैक्य देव आहे. In the Old Testament we see that the work of the Lord. आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की पित्याचं जे देव पित्याचं जे कार्य आहे. You know, but when we study, we understand it is not only the Lord has worked. But last week also we have seen some of the scriptures. ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो आम्हाला हे समजून येतं की फक्त पित्याचंच कार्य असं नाहीये. But dear people of God, we see that God, when created man, they were three, but they were together, they worked together. आणि मग ज्यावेळेस देवानं ते मनुष्याची निर्मिती केली त्यावेळेस ते तिघ होते पण ते एक होते आणि ते एकत्र काम करत होते. And God said, let us make a man in our own image. आणि देव म्हणाला की आपण आपल्या मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं असं तयार करू. So God the Father, God the Son, Jesus Christ, and God the Holy Spirit, they all together, always they work together. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र
आत्म्याने तिघांनी एकत्र कार्य केलं. Now we, because our God is a holy God, आणि आज आपण आपला देव हा पवित्र आहे. our God is a just God, righteous God. आपला देव हा न्यायी आहे, नीतिमान आहे. We all have sinned and fallen short of the glory of God. आम्ही सर्वांनी पाप केलेलं आहे आणि देवाच्या गौरवास उणे पडलेले आहोत. So God the Son, Jesus Christ, so he had to take the form of a man and come into the world. आणि देवाला देव जो पुत्र होता त्याला मनुष्याचं रूप धारण करून जगामध्ये यावं लागलं. And he paid a price for all mankind. आणि त्याला सर्व मनुष्य जातीसाठी किंमत मोजली. He died on the cross, तो वधस्तंभावरती मेला. but he did not remain there. पण तो इथंच राहिला. They removed him and they buried him. आणि त्यांनी त्याला काढलं आणि त्याला जमिनीमध्ये पुरलं. But the grave could not hold him there. पण ती कबर त्याला तिथं थांबवू शकली नाही. Satan thought he has become a victorious now. He defeated Jesus. आणि त्या सैतानाला वाटलं की तो आता विजयी झालेला आहे, त्याने येशू ख्रिस्ताला हरवलेला आहे. But Satan or death or sin or grave could not hold Jesus for long. पण सैतान, मरण किंवा ती कबर येशू ख्रिस्ताला तिथं जास्त काळ ठेवू शकली नाही. Because God raised Jesus Christ from the dead again. कारण देवाने येशू ख्रिस्ताला मरणामधून पुन्हा उठवलं. So when Jesus was there on this earth, आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती मरण पावला he ministered to people, he healed the sick. आणि मग त्याने लोकांची येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती होता, त्याने चमत्कार केले, लोकांची सेवा केली, अनेक लोकांना बरं केलं. He raised the dead. त्याने मरणातून लोकांना उठवलं. He told the way to heaven. He showed the way to heaven. आणि त्याने स्वर्गाचा मार्ग दाखवला. Jesus said, I am the way, the truth, and the life. आणि येशू ख्रिस्त म्हणाला, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. Jesus said, follow me, I will make you fishers of men. आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला की माझ्या मागे या, मी तुम्हाला मनुष्य धरणारे असे करेन. So many people left everything and followed Jesus. They believed in Jesus. आणि पुष्कळशा लोकांनी सर्व काही सोडलं आणि ते येशूच्या मागे गेले. But येशूवरती विश्वास ठेवला. dear people of God, पण माझ्या प्रियानो, after the resurrection, आणि पुनरुत्थानानंतर Jesus had to go to the Father once आणि again. मग येशू ख्रिस्ताला पुन्हा आपल्या पिताकडे जायचं होतं. The disciples were worried. आणि मग जे शिष्य आहेत ते चिंतित होते. Now what to do? आता काय करायचं? Jesus is gone. येशू ख्रिस्त गेला. And before going, Jesus had told his disciples, पण जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्याला सांगितलं, I will not leave you as comfortless as an orphan. आणि मी तुम्हाला एकटं असं सोडणार नाही, अनाथ असं टाकणार नाही. I will send you another comforter. मी तुम्हाला आणखी एक कैवारी देईन. Dear people of God, माझ्या प्रियानो, Jesus has sent these Holy Spirit, the third God, the Father, the God, the Son, and the God, the Holy Spirit. That God, Jesus has sent His Holy Spirit. आणि मग येशू ख्रिस्ताना पवित्र आत्मा, देवचो पिता, देवचो पुत्र आणि देवचो आत्मा म्हणून येशू ख्रिस्तानंतर तो आत्मा परमेश्वरानं देवाने येशू ख्रिस्ताला पाठवला. Because after Jesus is gone, कारण येशू ख्रिस्त गेल्यानंतर if Holy Spirit wouldn't have come, आणि जर पवित्र आत्मा जर आला नसता, we wouldn't have any kind of hope. आणि आपल्याला कोणतीच आशा नसते. But because of the Holy Spirit today, आणि पण आज पवित्र आत्म्यामुळं until unless the Spirit of the Lord convicts anybody, आणि जोपर्यंत जो देवाचा जो आत्मा आहे एखाद्याला सांगत नाही, nobody can confess that Jesus is Lord. कोणीच हे कबूल करत नाही की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. Today we believe in Jesus and we have accepted Him. That is only because of the Holy Spirit. आणि आज आम्ही येशू ख्रिस्तावरती विश्वास करलेला आहे, त्याचा स्वीकार केलेला आहे ते फक्त आणि फक्त पवित्र आत्म्यामुळं. What made you to believe Jesus and accept Him into your life? आणि मग आम्ही What made you to believe in Jesus and accept Him? आणि कोणी तुम्हाला येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला आणि त्याचा स्वीकार करायला सांगितलं? Who gave you that understanding to know Jesus? आणि कोणी आम्हाला ती समज बुद्धी दिली की आम्ही येशू ख्रिस्ताला जाणू शकलो? That's the Holy
Now God the Father and Jesus Christ, Jesus is sitting at the right hand of the Father and interceding for you and me. आणि पवित्र देवचा पिता आणि देवचा पुत्र येशू ख्रिस्त मी त्याच्या उजव्या हाताला बसलेला आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. And today the Holy Spirit is in midst of us. आणि आज पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. Jesus said, unless I go to the Father, आणि येशू ख्रिस्त म्हणाला की जोपर्यंत मी पित्याकडे जाणार नाही, He will not come. आणि तो येणार नाही. I need to go. मला जावं लागेल. Turn with me to Gospel of John, आणि योहान सुवर्तमानाकडे आम्ही वळूया. chapter 14 14वा अध्याय and verse 26. आणि 26वा वचन. योहान 14:26. Yeah, Gospel of John, chapter 14, verse 26. But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, He shall teach you all things and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. It is the Father, but the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा. It is the Father who will send the Holy Spirit. आणि तो पिता आहे जो पवित्र आत्म्याला पाठवेल. It is not any man's desire that to have the Holy Spirit. आणि मनुष्याची इच्छा नाही की पवित्र आत्मा त्याला प्राप्त व्हावा. It is not God's or Jesus' desire that we should be alone, comfortless, or as an orphans. किंवा ही पित्याची आणि येशू ख्रिस्ताची इच्छा नाही की आम्ही एकाकी जीवन जगावं, अनाथ असं करावं. But it is His desire that we all should have a comforter. पण ही त्याची इच्छा आहे की आपण सर्वांना तो कैवारी प्राप्त व्हावा. God knows in this world we have long trials, temptations and problems and we are comfortless. आणि मग देवाला हेही ठाऊक आहे की ह्या जगामध्ये असताना आपण आमच्यासमोर मोह आहे, समस्या आहे, त्रास आहे आणि आपण अस्वस्थ असे आहोत. So in this situation we need someone to be with us. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला कोणाची तरी आवश्यकता आहे जो आमच्या बरोबर असते. So 18th verse in chapter 14 it says, I will not leave you comfortless, I will come to you. आणि मग 18व्या वर्षामध्ये सांगितले की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, की तुम्हाकडे येईन. The God the Father, it is His desire through Holy Spirit. When we say Holy Spirit, means there cannot be separate, but the God the Father, the God the Son Jesus Christ, and Holy Spirit, they all together dwell in us. आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की पवित्र आत्मा ते वेगळे असे नाहीये, पण ते देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ते एक आहेत, एकत्र आहेत आणि ते आपल्या बरोबर आहेत. That's why last week also we saw, turn with me to Acts of Apostles chapter 1. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही पाहिलेले आहे प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्यायाकडे आपण जाऊया. And that's what Jesus said, after I go, you wait. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला आम्ही गेल्यानंतर धीर धरा आणि वाट पहा. After the resurrection, Jesus showed Himself to many. आणि मग पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताने पुष्कळांना स्वतःचं दर्शन दिलं. Read with me, turn with me to Acts of Apostles chapter 1 verse 2. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 2रं वचन. Until the day in which He was taken up. After that He, through the Holy Ghost, had given commandments unto the apostles whom He had chosen. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करण्यास व शिकवण्यास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिला ग्रंथ केला. The translation there is different. We'll go in the further. It says, and being assembled together with them, commanded them that they should not depart from Jerusalem, but wait for the promise of the Father, which
said ye have heard of me. Fourth verse, Acts 1:4. तो ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. God has told us, Jesus told us when he was going to, he was ascending to heaven, that wait in Jerusalem. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस पित्याकडे स्वर्गात जात होता, त्याला सांगितलेलं आहे की यरूशलेम सोडून जाऊ नका. For what reason? Why not to go? आणि मग कुठल्या कारणासाठी का जाऊ नका? Wait for the promise which the God the Father has told. आणि तिथे सांगितलेलं आहे की जे पित्यानं ज्या देणग्या तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याची वाट पहा. God has promised that he will send the Holy Spirit. आणि देवाने हे वचन दिलं होतं की तो पवित्र आत्मा पाठवेल. Dear people of God, माझ्या प्रियानो, a lot of scriptures for us to understand. आणि पुष्कळशी वचनं आहेत आम्हाला समजण्यासाठी. Now turn with me to Acts of Apostles chapter 16. आणि प्रेषितांची कृत्य याचा Acts of Apostles chapter 16. 16 अध्याय. We know the story, the Paul and Silas as they were in prison. आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. But let us look into that. Acts of Apostles chapter 16 verse 19 we read first. आणि या 16 अध्यायाच्या 19 वचनाच्या पुढे मी वाचणार आहोत. Actually, there was one girl who was possessed by the evil spirit. आणि एक मुलगी होती जी अशुद्ध आत्म्याने पछाडलेली होती. And she was disturbing these Paul and Silas as they were every day they were passing by. आणि ज्यावेळेस पौल आणि सिलास त्या मार्गाने जात असे त्यावेळेस ती त्यांना त्रास देत असे. And you know there are people who are making money through this girl who was possessed. काही लोक असे होते त्या मुलीबरोबर की त्या मुलीच्या बरोबर ते मुलीमुळे ते पैसा कमवत होते. By telling the fortune of the other people. कारण ती इतरांना भविष्य सांगायची. So by that they were making money. आणि त्याच्याद्वारे ते पैसे But कमवायचे. looking at the situation of this girl, that walk, that rebuked that spirit, that evil spirit, to depart from her. आणि त्या मुलीची जी अवस्था आहे ती पाहून पावलाने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावलं की त्या मुलीला सोडून जाण्यासाठी. You can read Acts of Apostles chapter 16 and verse 18 and 19. 18 first and 18. आणि आम्ही वाचू शकतो प्रेषिताची कृत्ये 16 अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये. And this did she many days, and Paul, being grieved, turned and said to the Spirit, I command in the name of Jesus Christ to come out of her. And he came out the same hour. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे होऊन तो त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. You know, this girl was possessed for many years. आणि मुलगी जी आहे पुष्कळ वर्षापासून अशी पछाडली. Looking at her situation, Paul felt pity on her because he was grieved in his spirit because she was possessed by the evil spirit. आणि तिची स्थिती बघून पावलाला तिच्यावरती कळवळ आला म्हणून अंतःकरणामध्ये त्याला त्याच्यासाठी कळवळ प्रार्थना केली. And she was set free. आणि ती त्या पिशाचापासून मुक्त झाली. Isn't it great good news that she's set free from the bondage of Satan? आणि मग ही चांगली बातमी नाही आहे का की ती त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त झाली. But these people, those who are making the money out of her life, पण हे जे लोक होते जे तिच्याद्वारे पैसा कमवत होते they were not happy. ते आनंदी नव्हते. We read that in 19, and when our master saw that the hope of their gains was gone, by God, so they caught Paul and Silas and drew them into the marketplace unto the rulers and brought them to the magistrates, saying, these men being Jews do exceedingly trouble our city. 19 and 20. मग आपल्या मिळकतीची आशा केली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला
यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. So after we read 23 onward, and when they had laid many stripes, so they decided to punish them. So laid the stripes upon them, Paul and Silas, and cast them into prison, charging the jailer to keep them safely. Who, having received such a charge, thrust them into the inner prison and made their feet fast into the stocks. And at midnight, okay, we'll read 23 and 24. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला Now see, the Paul and Silas, they had delivered the girl who was possessed. आणि आता इथं आपण बघूया की पौल आणि सिलास ती जी पछाडलेली मुलगी होती अशुद्ध आत्म्याच्या द्वारे तिला मुक्त केलं. Now they were doing the good work. ते चांगलं काम करत होते. The one person, the girl, the young girl, was possessed by the evil spirit. आणि चांगली तरुण अशी मुलगी त्या अशुद्ध आत्म्याला पछाडलेली होती. In this world we do so many times very good things. आणि म्हणजे पुष्कळ वेळा मी खूप चांगल्या अशा गोष्टी करतो. We help people, we do lot of social work sometimes, and we do try to be kind to people in many ways. आम्ही लोकांना सहाय्य करतो, पुष्कळ वेळा आम्ही चांगलं समाजकार्य करतो, लोकांना पुष्कळशा मार्गाने सहाय्य करतो. But we see Paul and Silas, they did some same kind of thing. पण आम्ही बघत आहे की पौल आणि सिलासनं पण त्याच प्रकारचं कार्य केलेलं आहे. But what is the result of that? पण त्याचा परिणाम काय They झालेला? laid many stripes upon them. They cast them into prison, charging the jailer to keep them safely. आणि मग आम्ही त्याचा परिणाम बघतो की त्याला पुष्कळशे फटके मारण्यात आलेले आहेत, त्याला बंदीशाळेत टाकण्यात आलेला आहे. आणि जो बंदीशाळेचा जो कार्यकर्ता होता त्याने सांगितले की त्यांना बंदीशाळेत चांगल्या प्रकारे त्यांना नजरबंदीमध्ये ठेवा. And they put chains in the hands and legs. आणि त्याच्या पायामध्ये आणि हातामध्ये साखळदंड घातलेले आहे. In such a situation, what will we do? आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करू? Who is there to help us? आणि मग कोण असेल आम्हाला सहाय्य? Now, how we can overcome our discouragement, disappointment, our hurts? आणि मग आम्ही कसं आमच्या निराशेमधून, आपल्या त्रासामधून आणि आपण जे दुखावलेलं आहे त्याच्यामधून आम्ही बाहेर येऊ शकतो? In such a situation, what did Paul and Silas do? आणि अशा परिस्थितीमध्ये पौल आणि सिलासनं काय केलेलं आहे? They were put into the dark inner room. आणि मग ते बंदीशाळेत अंधार कोठडीमध्ये त्यांना घातलेलं आहे. There they didn't sit and cry. आणि मग तिथं बसून ते रडलेले नाही आहे. They didn't say what we did, and what would the result. They didn't think of all that thing. त्यांनी असा विचार केलेला, अरे आपण तर चांगलं काम केलं आणि त्याचा परिणाम असणार काय, असं रडत ते बसलेले नाही. 24th verse we read, and at midnight Paul and Silas prayed and sang praises unto God, and the prisoners heard them. आणि पुढे वचनामध्ये मी बघू शकतो मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असतात व गाणी गाऊन देवाची स्तुती करीत असताना बंदीवान त्यांचे ऐकत होते. How it is possible that they are beaten up and they are put into dark room, they are chained, and in such a situation, how they can pray, how they can praise God? आणि हे कसं शक्य आहे? त्याला पुष्कळ असे फटके मारण्यात आलेले आहेत, त्यांच्या पायामध्ये हातामध्ये साखळदंड घातलेले आहेत, त्याला अंधार कोठडीमध्ये टाकलेलं आहे आणि तिथं ते गीत गाऊन प्रार्थना करू शकत आहेत. How they can rejoice? आणि कसं ते आनंद करू शकत आहेत? Saint Paul, who wrote the letters, epistle to the Philippians, आणि तोच पाऊल ज्याने इफिसरास पत्र दिलेलं आहे, who was inside
It is very difficult. हे खूप कठीण असं आहे. In our human nature, to understand it is very difficult. आपल्या मानवी स्वभावामध्ये समजण्यासाठी हे खूप कठीण आहे. They could do because there is a reason for that. आणि त्यांना ते करू शकले कारण त्याच्या पाठीमागं कारण होतं. We see, come back to the Acts of Apostles chapter 1. आणि मग आम्ही येऊया परत पुन्हा प्रेषितांच्या कृत्याच्या पहिल्या अध्यायाकडं. As the Lord had promised his disciples, जसं देवानं त्याच्या शिष्यांना ते वचन दिलं. Jesus Christ said, wait in Jerusalem. येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की यरूशलेममध्ये वाट पहा. Why? का? Because the Lord the Father has promised something for you. कारण ते पित्यानं काहीतरी तुमच्यासाठी नवीन असं राखलेलं आहे. But he has kept a promise for you. त्यानं तुमच्यासाठी वचन दिलेलं आहे. He's not a man that he should lie. त्यानं तो मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. What he says he does. आणि जे तो बोलतो ते करतो. What he said in verse 8, chapter 1, verse 8 in Acts of Apostles. आणि प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 8 वचनामध्ये तो काय म्हणत आहे? But you shall receive the power after that the Holy Ghost is come upon you. And ye shall be my witness unto the both in Jerusalem, Judea, Samaria, and unto the uttermost part of the earth. Acts 1:8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूदी शमोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. This is the promise of the Father. आणि हे पित्याचं वचन आहे. That you will receive, will send the Holy Ghost. आणि तो तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल. तो पवित्र आत्मा तुम्हाकरता पाठवेल. In my name, Father, the God the Father will send the Holy Spirit for you. आणि माझ्या नावामध्ये देव जो पिता तुमच्याकडे पवित्र आत्मा पाठवेल. When the Holy Spirit will come upon you, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यावर येईल you shall receive the power. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त So होईल. as Jesus was ascended to heaven, आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला स्वर्गामध्ये घेण्यात येत होतं तो जायचा. all his disciples who believed in Jesus Christ, आणि त्याचे सर्व जे शिष्य ते त्याच्यावर विश्वास ठेवत होते. they all together went and they sat together, continued in prayer and waiting for God's promise, the Father's promise. आणि ते सर्व जण एकत्र गेले आणि ते वाट पाहत होते, प्रार्थना करत होते एकत्रित आणि देवाची जी वचन त्यांना दिलेलं होतं त्याच्या पूर्ततेची ती वाट पाहत होते. 120 people together, they were in prayer. आणि मग 120 लोक एकत्रित प्रार्थनेमध्ये होते. And we read in chapter 2, verse 1 and 2. आणि आपण वाचतो दुसरा अध्याय 1 आणि 2 And वचनामध्ये. when the day of Pentecost was fully come, they were all with one accord in one place, and suddenly there came a sound from heaven as of a rushing mighty wind, and it filled all the house where they were sitting. नंतर पेंटाकॉस्ट म्हणजे 50वा दिवस झाल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. And from the third verse says, and there appeared unto them the cloven tongues like as of fire, and it sat upon each of them, and they were all filled with the Holy Ghost, and began to speak with other tongues as the Spirit gave them utterance. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. What Jesus has told them to wait. आणि मग येशू ख्रिस्ताने त्यांना ज्यासाठी सांगितलं की थांबा, वाट पहा. The Holy Spirit will come upon you. आणि तो पवित्र आत्मा तुम्हावर येईल. When and how it will come? आणि कधी आणि कसा तो येईल? When we wait in the presence of the Lord. ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये वाटतो. So these all 120 people, they were united together in the Spirit in one accord, and they were continued in prayer. आणि हे सर्व
And on the day of Pentecost, we read that suddenly there came a sound from heaven as a rushing mighty wind, and it filled the house where they were sitting. आणि मग 50व्या दिवशी म्हणजेच पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्ही पाहतो की अचानक अकस्मात असा वारा सुटला, आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते त्या सर्व पेटाने भरले. So when it happened, हे केव्हा होतं? now when it happened, हे कधी झालं? all the people others, they were confused. आणि सर्व जे लोक होते ते एक गोंधळामध्ये पडले. They thought they were drunk. लोकांना वाटले की त्यांनी दारू पिलेली आहे. Some they mocked at them. आणि काही लोकांनी त्यांची थट्टा केली. So what it is? काय आहे ते? We read in chapter 2 verse 16 onwards. आणि मग आपण दुसरा अध्याय अभिषेकाची कृत्य आणि याच्या 16व्या वचनानंतर आम्ही पाहू शकतो. But this is that which was spoken by the prophet Joel. परंतु योएल संदेशाने हे सांगितले होते ते हे आहे. What is that prophet Joel spoke? आणि मग योएल संदेशाने काय सांगितलं होतं? Keep the finger and turn with me to the book of Joel. आणि इथं आम्ही आमचं बोट ठेवूया आणि योएलच्या पुस्तकाकडे आम्ही जाऊया. Chapter 2, book of Joel, chapter 2 verse 28 onwards. योएलचं पुस्तक याचा दुसरा अध्याय 28व्या वचनानंतर. Joel also, he was the one of the prophet. आणि योएल सुद्धा एक संदेष्टा होता. And he prophesies that what is going to happen in the last day, what God is going to do. आणि त्याने ते भविष्य सांगितलं होतं की शेवटच्या दिवसामध्ये काय होणार आहे, देव काय करणार आहे. Joel chapter 2 verse 28-29. योएल संदेष्टा याचा दुसरा अध्याय आणि 28 आणि 29 वचन. And it shall come to pass afterward that I will pour out my spirit upon all flesh, and your sons and your daughters shall prophesy, your old men shall dream dreams, and your young men shall see visions, and also upon the servants and upon the handmaids in those days will I pour out my spirit. यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धा स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यांच्यावर मी त्या दिवसात मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. Early days, Lord used to speak to His people through His prophets. आणि पूर्वी देव त्याच्या लोकांशी त्याचे संदेश त्यांच्याद्वारे बोलत असे. So thousands of years back, आणि हजारो वर्षापूर्वी God spoke to His people that in the last days I'm going to do this. आणि मग देव त्याच्या लोकांशी बोलला होता की शेवटच्या काळामध्ये मी हे करेन. So this was not new thing. आणि म्हणजे हे नवीन गोष्ट नव्हती. You know, always anything happened in the New Testament. आणि मग नेहमी ज्यावेळेस काहीतरी नवीन करारामध्ये घडतं. Today we have a Bible to know and study and read. आणि आज आमच्याकडे पवित्र शास्त्र आहे आणि अभ्यास करू शकतो, पाहू शकतो. But in those days they didn't have any Bible or written books. आणि मग त्या काळामध्ये त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं पवित्र शास्त्र नव्हतं, लिहिलेलं पुस्तक नव्हतं. So as the Spirit of the Lord came upon the disciples, आणि जसं पवित्र आत्मा जो आहे त्या शिष्यांवरती आला. so Peter stood up आणि पेत्र उभा राहिला. and he spoke that this is not something new what you are thinking, आणि तो म्हणाला हे काहीतरी नवीन नाही आहे जे तुम्ही विचार करत आहात. or what you are thinking that they are mocking and they are thinking that these people are drunk. आणि जे ते विचार करत होते ते लोक त्यांची थट्टा करत होते आणि म्हणत होते की हे लोकांनी पिलेली आहे, दारू घेतलेली आहे. But then Peter said, this is not that, but what the Lord has spoken through His prophet Joel, that is what happening today. आणि मग पेत्र त्यांना म्हणाला की हे दुसरं काही नाही आहे, पण जे योएल संदेष्टाच्या द्वारे देवाने जे बोलला होता तेच ते आहे. How did Peter know that? आणि कसं पेत्राला ते समजलं? When they became the disciple of Jesus Christ, ज्यावेळेस ते येशूचे शिष्य बनले. Jesus taught them, He spoke to them through the word of the Lord. आणि येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलला होता, त्या वचनाच्या द्वारे
अभिषेक पेत्रावरती झाला, जो अभिषेक त्याच्यावरती होता, in the anointing of the Lord, in the Holy Spirit, that was reminded to him that this is written, this was spoken by the prophet Joel. आणि देवाकडून पवित्र आत्म्याच्या द्वारे जो अभिषेक त्याच्यावरती झाला होता, त्याला ती आठवण करून दिली की हे योगेल संदेश त्याच्याद्वारे आधीच सांगितलेला आहे. And today we all need to understand this and we need to believe and accept it. आणि मग आज आम्हाला हे सर्वांना हे समजून घ्यायला पाहिजे, त्यावरती विश्वास ठेवून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. When I came to the Lord in 1985, आणि ज्यावेळेस मी प्रभूमध्ये 85 साली आलो, I came also from a Christian background, and of course we all Christians know our God is a Trinity God, God the Father, God the Son, and God the Holy Spirit. आणि मग मी सुद्धा एका ख्रिस्ती परिवारामधून आलो आणि जसं आम्हाला सर्वांना माहित होतं की ख्रिस्ती मध्ये हा त्रैक्य देव आहे, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. But I did not knew God personally. पण मी देवाला वैयक्तिक रीतीने ओळखत नव्हतो. I knew only that there is a God called Holy Spirit also. आणि मला एवढंच माहिती होतं की एक देव आहे, त्याला पवित्र आत्मा सुद्धा म्हणतात. More than that, I did not knew anything. आणि त्यापेक्षा जास्त मला काहीच माहिती नव्हतं. But when I was taught through the word of the Lord, पण ज्यावेळेस मला देवाच्या वचनाच्या द्वारे मला शिक्षण मिळाले, we were waiting upon the Lord's people, the disciples, they were together waiting upon the Lord in prayer in one accord. आणि ज्यावेळेस आम्ही एकत्र प्रार्थना करत होतो, आम्ही जे तरुण होतो एकत्रित एक चित्तानं एक मनानं आम्ही प्रार्थना करत होतो. I really remember all those days and the dear ones, those who, they became a spiritual blessing to us. आणि मग मी त्या काळाची मी अजूनही आठवण काढतो आणि जे पवित्र आत्म्यामध्ये आमच्यासाठी आशीर्वादित असं झाले. 15-20 people, we were in one room praying together. 25 ते 50 लोक आम्ही एकत्रित प्रार्थना करत होतो. As we were praying, आणि जसं आम्ही प्रार्थना करतो, as we were taught by the word of the Lord, आणि जसं वचनाच्या द्वारे आम्हाला शिकवण्यात आलं होतं, I did not know before, आणि पूर्वी मला माहिती नव्हतं, but I believed as I heard the word of the Lord. पण मी विश्वास ठेवला जसं मी वचन ऐकलं. I waited upon the Lord to fill me with the Holy Spirit. आणि मी देवाच्या आत्म्यावरती वाट पाहत होतो की पवित्र आत्मा मला पवित्र आत्म्याला भर. And dear people of God, आणि माझ्या प्रियानो, myself and my cousin brother who was filled with the Holy Spirit in the afternoon time when we were in prayer. आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये होतो, मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही पवित्र आत्म्यानं भरून गेलो. This is the promise of the Lord. हे देवाचं वचन आहे. It is the promise of our Heavenly Father. आपल्या त्या स्वर्गीय पित्याचं वचन आहे. The early days when Jesus was there after Jesus' ascension, the Holy Spirit came upon all the people, those who believed in Jesus. आणि पूर्वी ज्यावेळेस देवाचं येशू ख्रिस्त होता आणि ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेला, त्यावेळेस ज्यावेळेस सर्व लोक जे येशूवरती विश्वास ठेवत होते, त्या सर्वांवरती पवित्र आत्मा उतरून आला. If we read in 7th, 8th chapter, you see Paul was a Saul, and he was a persecutor of the church. आणि मग 7व्या अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं, जो शाऊल होता, जो मंडळीचा छळ करायचा, तो पौल झाला. But when he encountered Jesus, ज्यावेळेस येशूला सामोरा गेला, he was filled with the Holy Spirit. तो पवित्र आत्म्यानं भरून गेला. He was the man who persecuted the church. आणि तो असा व्यक्ती होता ज्यानं मंडळीचा छळ केलेला होता. But when he received the Holy Spirit, ज्यावेळेस त्यानं पवित्र आत्म्याचा स्वीकार केला, he received the strength from the Lord. आणि त्याला देवाकडून ते सामर्थ्य प्राप्त झालं. That is why when he was in prison, or many times he was persecuted, he was beaten, but in spite of all the situation, he rejoiced in the Lord. आणि म्हणूनच त्याचंच ते कारण आहे की कधी तो ज्यावेळेस बंदीशाळेत असेल, त्याला फटके मारलेले असतील, त्याचा छळ केलेला असेल, त्या सर्व स्थितीमध्ये Chapter 2. आणि प्रेषित चित्ततेच्या दुसऱ्या अध्यायाकडे 16 onwards, once again, 16, 17, and 18. आणि पुन्हा आम्ही 16, 17 आणि 18 वचन वाचूयात. But this is that which was spoken by the prophet Joel, and it shall come to pass in the last days, saith the God, I will pour out my spirit upon all flesh.
your young men shall see visions, and your old men shall see dreams. And on my servants and on my handmaidens I will pour out in those days of my spirit, and they shall prophesy. परंतु योएल संदेशाने जे सांगितले होते ते आहे, देव म्हणतो शेवटच्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील. आणि त्या दिवसात मी आपल्या दासावर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, म्हणजे ते संदेश देतील. Dear people of God, माझ्या प्रियांनो, you might be thinking yourself, I'm a very weak vessel. आणि मग तुम्ही स्वतःला म्हणत असाल की मी एक खूप अशक्त असं पात्र आहे. Oh, I can't do anything. आणि मी काय करू शकत नाही. Many times I told my life story. आणि पुष्कळ वेळा मी माझ्या जीवनाची गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. I had lot of weakness. माझ्याकडे पुष्कळ अशक्तपणा होता. I looked at my life as a failure. Zero. आणि माझ्या जीवनाकडे एक अयशस्वी जीवनासारखं पाहत होतो. प्रत्येक ठिकाणी शून्य आणि शून्यच. There was no hope at all for my life. माझ्या जीवनामध्ये अजिबात आशा नव्हती. I never dreamt that what I will become or what I am today. आणि मी कधीच असा विचार किंवा स्वप्न देखील पाहिलं नव्हतं की मी काय करू शकेल, एवढं मोठं होईल किंवा आज जे मी आहे त्याचा मी कधी विचार केला नाही. But dear people of God, पण माझ्या प्रियांनो, what the Lord has spoken through His word, पण जे देव त्याच्या वचनाच्या द्वारे बोललेलं आहे, when we believe and we receive it into our life, आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास करतो आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकार करतो, when the Holy Spirit will come upon us, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यावर येईल, we shall receive the power, आपल्याला ते सामर्थ्य प्राप्त होईल. that ability God will give us through His Holy Spirit. आणि ते पात्रता देव आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे देईल. We don't know how and what God will do through us. आणि मग आपल्याला माहित आहे कुठं, कधी, कसं देव आपल्याद्वारे कार्य करेल. Don't think only prophets will come through the big prophets only. आणि मग असं कधी विचार करू नका की मोठमोठ्या संदेशांकडूनच फक्त भविष्यवाणी येईल. Don't think that only the holy men, those big people only will have visions and dreams. आणि असा विचार करू नका की जे पवित्र लोक आहे, संदेश आहे, त्यांच्याकडेच परमेश्वरचा संदेश देईल आणि दृष्टांत देईल. But dear people of God, पण माझ्या प्रियांनो, the scripture is very clear unto us. वचन खूप आम्हाला स्पष्ट आहे. The God the Father says, देवचा पिता म्हणतो, in the last days I will pour out my spirit upon every flesh. शेवटच्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. All flesh. सर्व मनुष्य, All flesh means all. सर्व म्हणजे सर्व, Small, big, young and old, everyone. लहान, मोठे, तरुण, वृद्ध, सर्व. The anointing of the Lord, the Holy Spirit will come upon everyone, He says. आणि तो वचन आम्हाला सांगतो की देवाचा जो अभिषेक आहे, जो पवित्र आत्मा आहे, तो सर्वांवर उतरेल. And today we need to understand, those who are not received, that Lord is ready to pour out His Spirit upon every one of us. आणि मग आज आम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की ज्यांना अजून पवित्र आत्मा प्राप्त झालेला नाहीये, ते आमच्या सर्वांना तो पवित्र आत्मा देण्यासाठी तयार आहे. If we are willing, we are ready to receive the anointing of the Lord, the Holy Spirit. आणि जर आम्हाला माहिती आहे आम्हाला तो पवित्र आत्मा स्वीकारायला आम्ही तयार आहोत, The Holy Spirit is ready to come. आणि पवित्र आत्मा येण्यासाठी तयार आहे. 1 Corinthians 3:16 says, पहिले कोरिन्थीय 3:16 वचनामध्ये सांगितलेलं आहे, God has made us, our body, as a temple of the Holy Spirit. आणि देवाने आपलं जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर असं बनवलेलं आहे. When God created man out of the dust, ज्यावेळेस देवाने त्या मनुष्याची निर्मिती त्या मातीपासून केली, He spread His breath, His life into our nostrils. आणि मग आपल्या नागपुड्यांमध्ये त्याने त्याचा श्वास, त्याचा आत्मा ओतलेला So आहे. our body is a temple of the Holy Spirit. आणि म्हणून आपलं शरीर जे आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. If we receive the Holy Spirit, आणि ज्यावेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो, it will come
we are ready, आणि जोपर्यंत आम्ही तयार आहोत, dear people of God, माझ्या प्रियानो, don't think only big people will receive. आणि असा विचार करू नका की फक्त मोठमोठ्या लोकांना It is the promise of the Lord. हे देवाचं वचन. I will encourage all the parents. आणि मी सर्व पालकांना मी त्याची करत आहे. You need to pray for your children. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करायला As पाहिजे. I was meditating upon the scripture, I was thinking of my daughter Gloria, that God should fill her with His Spirit. आणि ज्यावेळेस मी वचनावरती मनन करत होतो, त्यावेळेस मी माझ्या मुलीसाठी विचार करत होतो की देवानं तिला पवित्र आत्म्यानं भरावं. If you allow, if you are willing, God is ready to fill you. आणि जर तुमची इच्छा असेल, तुम्ही त्याला परवानगी देताय, तर देव त्याला आत्म्यानं भरावयास तयार आहे. Because it is God who has said, आणि हे देवानं म्हटलेलं आहे. I will pour out of my Holy Spirit upon all flesh. आणि मी सर्व मनुष्य मात्रांवर माझा पवित्र आत्म्याचा वर्षाव करीन. Your sons, your daughters shall prophesy. आणि तुमच्या पुत्र, तुमच्या कन्या ज्या आहेत, त्या तरुणास दृष्टांत पडेल, ते संदेश देतील. And your young men shall see visions. आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होईल. And your old men shall dream dreams. आणि तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. Sometimes it is hard for us to understand. Even our housemates also are servants. God is ready to pour out His Spirit upon all the आणि flesh. कधी कधी हे समजावयास आम्हाला कठीण जातं. आपले जे दासी आहेत, त्यांना सुद्धा देवाच्या आत्म्याचा वर्षाव. God is not a God of partiality. आणि देव जो आहे तो फरक करणारा, तफावत करणारा असा देव नाहीये. God loves each and everyone equally. आणि देव सर्वांवर सारखंच प्रेम करतो. If we welcome the Holy Spirit into our life, आणि जर आम्ही आमच्या पवित्र आत्म्याला जर आम्ही आमच्या जीवनामध्ये पाठवलं, there are a lot of things are ruling our life. आणि पुष्कळशा गोष्टी आमच्यावरती राज्य करत आहेत. Satan has taken the hold of our life. आणि सैतानाने आमच्या जीवनाचा कब्जा घेतलेला आहे. Our life has become Satan's kingdom. आणि आपलं जीवन हे सैतानाचं राज्य बनलेलं आहे. Many times we think of doing God's work, but we can't do it. आणि पुष्कळ वेळा आम्ही असा विचार करतो की आम्ही देवाचं कार्य करावं, पण आम्ही करू शकत नाही. We get discouraged, we feel tired, we feel no interest. That is the spirit, that is the wicked spirit, the evil spirit, the Satan is ruling our life. आणि आम्ही निराश होतो, आमची इच्छा राहत नाही, आम्ही थकतो. आणि हे सैतानाचं कार्य आहे, जे सैतान आमच्यावरती राज्य करत आहे. But when we welcome, we open our heart to the Holy Spirit. आणि पण ज्यावेळेस आम्ही आमचं अंतःकरण पवित्र आत्म्यासाठी उघडतो, When we welcome the Holy Spirit, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला पाठवून करतो, dear people of God, माझ्या प्रियानो, don't think after I become holy, the Holy Spirit will come. आणि मग असा विचार करू नका की ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल, त्याच वेळेस मी पवित्र होईल. You are willing, if you open your heart to the Lord, He is ready to fill you with His Spirit. आणि जर तुमची इच्छा असेल, तुम्ही आपला आत्मा देवासाठी, पवित्र आत्म्यासाठी उघडत आहे, तर देव तुम्हाला पवित्र आत्म्याला भरावयास तयार आहे. When we welcome the Holy Spirit into our life, आणि ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याचं स्वागत आमच्या जीवनामध्ये करतो, He will come and take control of our life. तो येऊन आमच्या जीवनाचा ताबा घेईल. Whatever the unwanted thing, filthy things are there, which Satan has made his house here. आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, घाणेरड्या गोष्टी आहेत, त्या सैतानाने आपलं घर सुद्धा बनवलेलं आहे. When we welcome the Holy Spirit, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याचं स्वागत करतो, He will come and cleanse you. आणि तो येईल आणि तुम्हाला शुद्ध करेल. You cannot change yourself. तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही. I did not change myself. मी मलाच बदलू शकत नाही. What I was, I know it. आणि मी काय होतो ते मला माहिती आहे. What I was thinking, I know it. आणि काय मी विचार करत होतो ते मला माहिती आहे. How did I change? आणि मी कसा बदलू शकतो? When the Holy Spirit came upon my life, आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा माझ्यावरती आला, I allowed the Holy Spirit to take control of my life. आणि मी पवित्र आत्म्याला माझ्या जीवनाचा ताबा घ्यावयास परवानगी दिली. God changed my life. देवाने माझं जीवन बदललं. Thoughts which I was thinking before, आणि जे विचार आधी माझे होते, God changed it. देवाने ते बदलले. Holy Spirit took control of my thoughts. आणि माझ्या विचारांचा ताबा पवित्र आत्म्याने घेतला. There were a lot of things, the lustful things were there in my life. आणि पुष्कळशा गोष्टी जे वासनेने बदल्या माझ्या जीवनामध्ये But when होत्या, the Holy Spirit came into my life, ज्यावेळेस पवित्र आत्मा माझ्या
देवाने माझ्या जीवनाचं परिवर्तन केलं. It is the promise of the Lord. आणि हे देवाचं वचन आहे. God says in the last days, I will pour out my spirit upon all flesh. आणि देव म्हटलेलं आहे की मी शेवटच्या दिवसामध्ये सर्व मनुष्य मात्रांवर मी माझा आत्म्याचा वर्षाव करेन. You may not understand everything about the Holy Spirit. आणि आम्हाला सर्व काही पवित्र आत्म्याबद्दल जाणून घ्यायची गरज नाही आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, you need to just open your mind and heart to the Lord. आणि आम्हाला फक्त आमचं मन आणि आमचं बुद्धी जी आहे देवासमोर नोकरी करायची आहे की उघडायची आहे. From all of our heart, we need to trust that Holy Spirit. आमच्या संपूर्ण अंतःकरणाने आम्ही त्या पवित्र आत्म्यावरती विश्वास We ठेवायचा आहे. believe that His presence is in each of us. आणि आम्ही त्याची उपस्थितीची आमच्यामध्ये आहे त्यावरती आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. Yesterday night, as we came here, I told you when Brother Ketan and Sandesh that already I feel the presence of the Lord in our midst here. आणि मग काल रात्रीच्या वेळेस मी इथं आलो, मी केतनला आणि संदेशला सांगितलं सुद्धा की देवाच्या पवित्र आत्म्याचा अनुभव मी घेत आहे. तो आहे Dear people of God, अशा प्रियानो, here and there, now and then, sometime we are tasting. इकडं तिकडं कुठंतरी आम्ही त्याचा अनुभव घेतो. When we go to the church in the presence of the Lord, we feel that presence of the Lord. ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये जातो, आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्याचा अनुभव घेतो. We go खूप आहे. for prayer, some prayer, we experience the presence of the Lord. आणि मग कुठल्या प्रार्थनेमध्ये जर आम्ही जातो तर आम्ही तिथं त्याचा अनुभव घेतो की पवित्र आत्मा आहे. But when we go home back, आणि पण ज्यावेळेस आम्ही घरी परत जातो, again we feel very lonely and alone. आणि पुन्हा आम्ही खूप एकटं असं आम्हाला वाटतं. But if you welcome that Holy Spirit into your life, आणि मग ज्यावेळेस तुम्ही त्या पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनामध्ये बोलवणार आहात, Holy Spirit will come and rule your life. पवित्र आत्मा येईल आणि तुमच्या जीवनावरती राज्य We करेल. can experience 24/7 the presence of the Lord in our life. आणि आम्ही 24 तास आणि 7 दिवस आम्ही त्या पवित्र आत्म्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेऊ. Dear people of God, माझ्या प्रियानो, day before yesterday, 7:30 we left our room. आणि परवा दिवशी 7:30 वाजता आम्ही ते सोडलेलं आहे. And we reached here afternoon yesterday at 12 o'clock. आणि मग काल दुपारी 12 वाजता आम्ही घरी पोहोचलो. In the train I could not sleep. गाडीत मी झोपू शकलो नाही. Though the reservation was there, but the crowd was too much and too much noise, I could not sleep. आणि कारण रिझर्वेशन जरी असेल तर खूप गर्दी होती, खूप आवाज होता, मी झोपू शकलो नाही. Yesterday night I was deadly tired, आणि काल रात्री मी खूप थकलेलो होतो. but only because of the presence of the Lord. पण फक्त देवाच्या आत्म्याच्या उपस्थितीमुळे I could sit in the presence of the Lord. आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये बसू शकलो. God woke me up again in the morning. आणि देवाने मला सकाळी पुन्हा उठवलं. It's my desire, so I want to spend more time with my Lord. आणि मग ही माझी इच्छा होती म्हणून मी देवाबरोबर जास्त वेळ घालवू इच्छित होतो. I feel awesome presence of the Lord. आणि मी देवाच्या अद्भुत उपस्थितीचा अनुभव घेतला. When I receive the strength and the joy of the Lord is my strength. आणि मी ती जी परमेश्वराचं सामर्थ्य आहे ते मला प्राप्त झालं. आणि प्रभूचा आनंद हे माझं सामर्थ्य आहे. When we have the Holy Spirit, ज्यावेळेस आमच्याकडे पवित्र आत्मा, Jesus said you will receive the power. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. What we can do, God will do through us through His Holy Spirit. आणि जे काही आम्ही करू शकतो ते देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्याकडून करून घेतो. It is the God who gives us the power and the strength. आणि हे देव जो आम्हाला सामर्थ्य आणि शक्ती देतो. In the time of persecution, in the tribulation, they were in the prison, Paul and Silas. आणि त्या छळाच्या काळामध्ये सिलास आणि पाऊल त्या बंदिशाळेमध्ये बंद होते. They didn't cry, they're sitting in the dark room, they were not afraid of. आणि मग त्या अंधार कोठडीमध्ये बसून ते रडत नव्हते, ते घाबरले नव्हते. They were in chains, आणि त्या साखळदंडामध्ये त्यांना अडकवलेलं but होतं. they were not worried. पण त्याची त्यांना काळजी नव्हती. They were not discouraged. ते निराश नव्हते. They had a strength that is because of the Holy Spirit was with them. आणि त्यांच्याकडे ते सामर्थ्य होतं कारण पवित्र आत्मा त्यांना चालवत होता. Here they worshiped God. They prayed in the midnight, it says. आणि तिथं त्यांनी देवाची आराधना केली. मध्यरात्री त्यांनी प्रार्थना केली. All the chains were
gates of prison were open. आणि मग त्यांचे सर्व साखळदंड गळून पडले, बंदिशांचे सर्व दरवाजे उघडले. Many time we think there are so many chains we have bound in our life. आणि पुष्कळ वेळा आम्हाला असा विचार करतो आणि पुष्कळचे साखळदंड आम्ही आमच्या मनामध्ये तिथे बांधून ठेवलेले चोखड आमच्यावरती आहे. But when we receive the Holy Spirit, ज्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त होतो, it will give us the strength and power. आणि तो आम्हाला सामर्थ्य आणि शक्ती देतो. In that power, when we worship God, when we spend time in prayer, आणि त्या सामर्थ्यामध्ये, त्या शक्तीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवाची आराधना करतो, आम्ही देवाबरोबर वेळ घालवतो, all the powers of darkness, all the chains which Satan has bound will be broken in our life. आणि अंधकाराची सर्वची शक्ती आहे, अंधकाराचे जे सर्वचे साखळदंड आहेत आमच्या जीवनामध्ये, ते आमच्या जीवनामध्ये गळून पडतात, तुटून पडतात. Dear people of God, अशा प्रियानो, it is the promise of the Lord. हे देवाचं वचन आहे. It is the Heavenly Father has promised you and me, each and every one of us. आणि स्वर्गीय पित्यानं तुम्हाला, मला, आपल्या प्रत्येकाला हे वचन दिलेलं आहे. When these disciples received word from the Lord Jesus Christ, आणि 40 शिष्यांना ते येशू ख्रिस्ताकडून हे वचन प्राप्त झालं. they received it by faith. त्यांनी ते विश्वासाने ग्रहण केलं. After Jesus' ascension, आणि येशू ख्रिस्ताला वर घेतल्यानंतर they didn't go home back. ते घरी परत गेले नाही. They went together and sang in prayer. आणि ते एकत्रित गेले आणि प्रार्थनेमध्ये बसले. One accord, they continued in prayer. आणि ते एक चित्ताने, एक मनाने ते प्रार्थनेमध्ये And होते. God, the Father, filled each and everyone with His Holy Spirit. आणि देव पित्याने त्या प्रत्येकाला पवित्र आत्म्यानं भरलं. Saying that God the Father is ready to fill you today this morning. आणि तोच देव पिता आज आम्हाला करण्यासाठी तयार आहे. If you are willing, He is ready to fill you. जर तुमची इच्छा असेल तर